98 श्लोक नाही का. शैवपुराणामध्ये आणखी कुटस्थाचं लक्षण केलेलं आहे. तेव्हा कसं आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि सत का आहे, चित का आहे वगैरे याचं वर्णन केलेलं आहे. सर्वांचं प्रकाशन करतो म्हणून त्याला चिद्रूप असं म्हणतात. सर्वांचं अधिष्ठान असल्यामुळे त्याला सत्याचं म्हणत असतात. प्रेमास्पद असल्यामुळे आनंद स्वरूप असं म्हणतात. हे कुठं वर्णन आहे? शैवपुराणामध्ये वर्णन केलं आहे. मला एक मायाभासेनं जीवेशो करती श्रुतता. माया आभासाच्या योगाने ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवभाव, ईश्वरभाव क्रांती. जीवभाव कशामुळे येत असतो? अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब ते जीवदशेला प्राप्त होतं आणि मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला काय म्हणायचं? ईश्वर म्हणायचं. म्हटलं हे दोन एकाचे कसे काय होतात? त्याच्या अन्नाचा एक दृष्टांत. अन्नापासून मनही होते आणि मळही निर्माण होतो. मन मात्र स्वच्छ असते, बाकीचं सगळं हो मला ते चैतन्यासारखं दिसते. मायेला अघटित असं दाखवण्यामध्ये कोणत्याही प्रकारे संबंध. अघटित घटना पटी अशी माया काय काय दाखवेल काही सांगता येत नाही. साधी आपली जीवाची निद्रा माणसाला स्वप्नामध्ये काय काय दाखवेल काही सांगता येत नाही. त्याप्रमाणे जर सामान्य निद्रा जर माणसाला नाही ते दाखवते तर ही तर कोणती माया आहे? महामाया. ते जब झटका माये कान बुडाया परमार्थ असं सांगतात. एवढा मोठा नारद खरा, पण नारदाला सुद्धा माया ओळखता आली नाही. म्हणून तिला जी जर जीव ईश्वर निर्माण करू शकते त्याच्या ठिकाणचे धर्म निर्माण करू शकणार. म्हणलं बा जीव आणि ईश्वर भाव झाले आणखी माईक आहे. तुमचा कुटस्थही काय करून सांगा. माईक म्हणा की 63पर्यंत झालं होतं आपलं. 64 बघा. सर्वज्ञत्व अधिकांचे शे कल्पयित्वा प्रदर्शयेत आणि धर्मिणम कल्पना हास्य को बारो धर्म कल्पना. सर्वज्ञाधिकांचे से कल्पयित्वा प्रदर्शयेत. म्हणून माया ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही धर्म नसताना ब्रह्म हे सर्वज्ञ आहे. त्याचप्रमाणे जीवेश्वर भाव आणि माया कल्पित दाखवते. जिला धर्मिणम कल्पयेत अस्या को बारो धर्म. जिला धर्मी निर्माण करता येते तिला धर्म निर्माण करण्यामध्ये आणि धर्म निर्माण करण्यामध्ये कोणता भार आहे? धर्मिणम कल्पदेस्या. धर्मीला जी निर्माण करू शकते ते धर्माला निर्माण करू शकणार नाही. काय म्हणलं आता हे बा तुम्ही मानतात. तुमचा कुटस्थही सुद्धा माईक मानून सांगा. 65 श्लोक. कुटस्थही कल्पित शंक्या शादिती चेतमा शंक्यताम. कुटस्थ प्रामाणिकत्वेन प्रमाणम नाही विद्यते. कुटस्थे बी मा शंका स्यात्. म्हणला कुटस्थ माही काही बोलायचं नाही जास्त. शंका म्हणजे कोणती शंका करावयाची. कुटस्थाच्या बाबतीत मात्र काही बोलायचं नाही. इथे जे महाशंक्यता म्हणून तो कोणत्याही प्रकारे काय करू नको, शंका घेऊ नको. काय करे म्हणलं आम्हाला काय शिवाय द्यायची ते आम्हाला शिवाय दे. आमच्या गुरुच्या विषयी बोलायचं नाही. तुला शिवाय द्यायचे तर कोणाला देऊन टाक. पण आमच्या गुरुच्या विषयी काय शब्दही सुद्धा काढायचा. म्हणून कुटस्थाच्या बाबतीमध्ये महाशंक्यता शंका करायची नाही. कुटस्थ माईकत्वे ब्राह्मणम नाही विद्यते. कुटस्थ माईक आहे असं कोणत्याही ग्रंथामध्ये, पुराणामध्ये, उपनिषदाचं वर्णन करू शकत नाही. जीव जसा माईक आहे त्याचा कुटस्थ काय नाही, माईक नाही. जीवही सुद्धा किमस्वरूप ब्रह्मरूपच आहे. पण मायेच्यामुळे अविद्येमुळे त्याच्या ठिकाणी कोणता भाव निर्माण झाला? योगा आहे का रे? वधूच्यामुळे कोणता भाव निर्माण होतो? बरोबर.
मुळामध्ये त्याच्या ठिकाणी वर भाव म्हणून नैवेद्य दे. मग तेव्हा म्हणायला लागले, हे सर्व जे आहे हे कशाकरता सांगितले, तर सर्व उपनिषद काय सांगतात, वस्तुत्वं घोषयन्त्यस्य वेदान्तः सकला अपि सपत्न्यरूपं स्वमित्रं सहन्ति न किंचन. वस्तुत्वं घोषयन्ता सकला वेदांता अपि, सर्व वेदांत कुटस्थाच्या बाबतीमध्ये घोष करून सांगतात कसा आहे वस्तुस्वरूप आहे. कोणताही धर्म याच्या ठिकाणी नाही असं कोण सांगते. सकला वेदांतापि म्हणजे सर्व वेदांत सांगतात. सपत्न्य रूपं न सहन्ति. मला सपत्न्य भाव तुम्हाला आहे ना, एखाद्या माणसाला आणखी 2-3 बाया असल्या म्हणजे प्रत्येकीमध्ये कोणता भाव असतो. अरे नाही आलं का काय, आता हल्ली कायदा आहे म्हणा 2 बाया करू नये. पूर्वीच्या काळामध्ये एका माणसाला 7 बाया होत्या. पूर्वीचा काळ, रावणाला किती बाया होत्या जाऊ दे आपलं. त्याच्यामध्ये काय असते, सपत्न्य भाव असतो. कोणता ध्रुवाचं व्याख्यान आहे का ना तुम्ही त्याच्या नाही का, काय त्याचं ध्रुवाच्या आईचं नाव, आणि ते 2 राण्या होत्या ना, सापत्न्य भाव होता ना. ते ध्रुवाच्या वडिलांनी त्याला आपल्या कडेवर घेतलं बघा, मुलाला खेळत खेळत आहे, आणि त्याची सापत्न्य आई होती, तिला सहन झाला नाही. म्हणलं कडेवर बसण्याचा अधिकार आहे कोणाचा, माझ्या पोटात येईल त्याचा आहे. ढकलून दिलं. काय दिलं, कोणता भाव, ध्रुवचरित्र आहे का की तुम्ही. ते डोंगरे महाराज फार गोड सांगायचे. म्हणजे मुलं आता ते खाली पडल्यानंतर ते रडायला लागलं. ते रडत रडत कोणाकडे गेलं, आईकडे गेलं. मग त्याची उद्गार सुद्धा भागवतामध्ये वर्णन आहे बघा. मग त्याची आई म्हणाला, देवच आपल्यावरती काय झालेला आहे, कोपलेला आहे. देव म्हणजे काय, सुंदरी विचारा, त्याला काय कळतं देव नव्हे. मग ती देवाची काय सांगितली, म्हणलं देव सर्व देत असतो. तर म्हणलं आपल्याला चांगला भाव दे देव. त्यावेळेला कापुराच्या वाती. मग विचार करत बसला का तो, लगेच देवप्राप्ती करता कुठं निघाला, जाण्याचं वय आहे का ते. मग किती सांगितलं तरी ध्रुव म्हणजे ध्रुव, ज्याचा कधी हट्ट शिथिल होत नाही त्याला काय म्हणायचं, ध्रुव. पुष्कळ सुंदर व्याख्यान आहे बा. मग तो राजा म्हणत असतो, तुला सगळं राज्य देऊन टाकतो. तो म्हणला, मला राज्य देव देईल, तुझी काय कोणाच्या त्याला बळी पडत नाही. आई सांगते, सर्व सांगते, तरीसुद्धा त्याचं समर्थन करता येत नाही. आणि पुढे मला कशाने प्राप्त होत असं त्याला काय माहिती. मग गाठ कोणाची पडली, नारदाची. मग त्याने सगळा इतिहास सांगितला. मला देवप्राप्ती, म्हटलं त्याला मंत्र कोणता यायला, ओम नमो भगवते. मग आता हे भागवत नाही विचारता करता आता मंत्राचा म्हणले, पहा तुला देव भेटेल किंवा तुझी फसवणूक करेल. डोळे उघडायचे नाही. मग भगवान प्रसन्न होतात. ध्रुवा केला म्हणलं, ध्रुवा त्याचं तप काय असतं, डोळे उघडून आमच्याकडे बघ की एकदा. तो म्हणला, देव आहे कशावरून तू, नसला तर तप काय जाईल, तर डोळे उघडत नाही. मग परमात्मा अंतर्चक्षमध्ये शिरतात कुठे, आणि मग त्याला कळून झोपते सामान्य मनुष्य नसून पण आहे. आणि मग काय करतो, डोळे उघडून पाहतो. तर मला मग काय मागितलं, मागण्यामध्ये नश्वर पदार्थ मागले. म्हणून ध्रुव भगवत भक्त आहे, पण तो आर्त आहे. काय आर्त आहे, ज्ञानी नाही. पुढे ज्ञानी झाला तर वर्ष सोडून द्या. सापत्न्य भाव याच्याकरता हे आणखी आपण सांगितलं. म्हणून आम्ही जे सांगतो ते काय आहे ना, सुत्यर्थम विषयो कुर्मः तर्कात किंचन तार्किक शंकानां
को स्वरूपद भद. म्हणून आम्ही सांगितलं श्रुत्यार्थम वशती कर्म. श्रुतीमध्ये आणखी वेदामध्ये जे सांगितलेलं आहे तेच आम्ही सांगतो. श्रुत कुठंच माईक नसून किम स्वरूप आहे तो असं आहे. ते ना तार्किक वेदांताचा ग्रंथ असल्यामुळे आलेल्या शंका सोडवाव्या लागत असतात. वादी लोकांच्या शंका असतात, त्याची उत्तर द्यावी लागतात. तार्किक म्हणजे नैयायिक लोक शंका करणं कोणत्याही प्रकारे तुम्हाला अवसर नाही. तेव्हा सर्व शास्त्र सांगते कुठंच माईक नसून किम स्वरूप आहे. अमाईक आहे असं काय करते, असंग स्वरूपाचं आहे. मग आम्ही काय करत असतो, मुमुक्षुने काय करायचं ते 68व्या श्लोकामध्ये बघा. तस्मात् कुतर्कं संत्यज्य मुमुक्षु श्रुतिमाश्रयेत श्रुतौ माया जीवेशो करत इति प्रद. तस्मात् कुतर्क संत्यज्य. कुतर्क काय करणे टाकून देणे. संतांच्या वचनावरती काय ठेवलं पाहिजे. हे काही लोक असताना कुतर्क करतात. म्हणजे असं कुठं झालेलं आहे का, इथला मनुष्य कुठे वैकुंठात जात असतो का, आणि त्यावेळेला काही विमान होतं का, असं होतं का. नाही त्या शंका करून ज्याच्या अंतःकरणामध्ये काहीतरी विश्वास असतो तो विश्वासही काय होतो दुष्ट होती. दुस्संग सर्वथैव. त्यात दुःसंगाचा परिणाम होत असतो. मग कुतर्क काय करायचा, खरं त्याचा आहे त्याचा ऐकू सुद्धा नाही, काय करू नये. काही लोक टीका करतात ना, म्हणजे माळ घातल्याने काय होते, गंध लावल्याने काय होते, एकादशी वगैरे आपल्यातच आहे सगळं. आणि त्याच्यामुळे ऐकणाऱ्या माणसाचं काय होत असतो, विपर्यास होत असतो. आणि मग ते माळ काय करतो, टाकून देतो वगैरे असं अलीकडचं असलेलं गंध काय करतो. शिक्षकामध्ये सुद्धा शिक्षक कोण असावा लागत असतो, आपल्या धर्माचाच पाहिजे. काय पाहिजे, काय दिसायला असं वाटत असते, पण तो आपले गुण दुसऱ्यात उतरवल्याशिवाय राहत नाही. म्हणून कुतर्क टाकून द्यायचा, मनावरती विश्वास ठेवायचा. मोक्ष श्रुतिमाश्रयेत. कोणी मोक्षुनी कुतर्क द्यायचं टाकून आणि श्रुतिमाश्रय श्रुतीवरती. तस्मात् शास्त्रम श्रुतौ माया जीवेशो करोति इति सुद्धा. मग श्रुतीमध्ये असं सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, मायाच्यामुळे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवभाव आणि ईश्वरभाव काय झालेला आहे, आलेला आहे. वस्तुतः ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवही भाव नाही, कोणता भाव नाही. मग कोणामुळे आलं, ते कुठे लग्न होतं, त्या लग्नामध्ये वधूवर त्या वधूला काय नव्हतं, हे नव्हतं काय, तुमचा मामा नव्हता की कोणाला वधूला. आणि पूर्वीच्या काळामध्ये आता लग्न होते ते सगळं. आताचे लग्न कसे होतात हे कळत नाही. तुटतात कसे ते कळत नाही. रजिस्टर मॅरेज म्हणतात झालं तर ते वाईट आहे. भारतीय संस्कृतीमध्ये तसं नाही बा. जे लग्न हा विधी आहे, आणि तो विधी म्हणजे पतिव्रतेपणाचा काय आहे. हे उदाहरण की लग्न होते कालामध्ये अग्नीच्या समोर साक्ष द्यावी लागते, ब्राह्मणाच्या समोर काय द्यावे लागते. मग कोणती साक्ष द्यायची, किती जरी झालं तरी मी याला सोडणार नाही. तो म्हणत असतो किती जरी दुःख आले तरी मी हिला सोडणार नाही. याला म्हणतात भारतीय संस्कृती. आणि पाश्चिमात्य संस्कृती 5 वर्षाकरता पती नातं. 5 वर्ष संपले म्हणजे तू माझा पती नाही, मी तुझी. रानटी संस्कृती. त्यामुळे काय सगळ्यामध्ये जगात प्रसिद्ध संस्कृती कोणती आहे. आणि म्हणून भारत संस्कृतीमुळे विवेकानंदाला सर्व
जगामधल्या पंडिताच्या समोर पहिला मान मिळाला, असं विजय प्राप्त झाला. कशामुळे? भारतीय संस्कृतीमुळे. पहिल्याच शब्दामध्ये त्यांनी सभा जिंकली. बघा, पहिले शब्द, माझ्या माता बंधू, तुमचा नरेंद्र मोदी मेरे प्यारे भाई और बहनों. समाजाला काय वाटतंय? आनंद वाटत होते. शब्दामुळे शत्रुत्व प्राप्त होते आणि शब्दामुळे मित्रत्व घालवलं. म्हणून श्रुतीने जीवेश्वरे आणि सांगितलेले आहे, ईक्षणादी प्रवेशांता सृष्टी कृता भवेत आणि जागृतादी विमोक्षांता संसार जीव करतो. ईक्षणादी प्रवेशांता सृष्टी कृता भवेत. ईश्वराची सृष्टी बरं का आणि जीवाची सृष्टी, तो मधला अंतर्भाव याच्यामध्ये सांगितलेला आहे. ईक्षणादी ते ब्रह्मसूत्र भाषेमध्ये ईक्षतेर ना सृष्टी करायची असेल अगोदर ईक्षण करावं लागत असतं. एखादा कुंभार गडा तयार करत असतो, एकाएकी गडा तयार करतो की कसा करायचा असं मनामध्ये आणतो. अगोदर कुठे ते मनातलं कुठं ते हातात. मनीच नाही, मनातच नसेल तर ते हातातून कसं बसेल, नाही का? ते तुमचे ते चांगले असं सांगतात ना तुमच्या ह्याच्यामध्ये, त्या काय लिहावं मनातच नाही. तर म्हणलं आपले गुरुजी, अरे पत्र लिहत नाही. तर म्हणलं दुसरा शिष्य म्हणाला, म्हणला गुरुजीच्या डोक्यात काय आहे म्हणून अगोदर मनात यावं लागत असतं. तेव्हा ईक्षणादी ईक्षण करावं लागतं. न क्षुतीर्भाव असं एक ब्रह्मसूत्र आहे बघा. म्हणजे कुंभार का नाही घट करायचा का काय करायचा मनामध्ये आणायचं आणि नंतर मग कृतीला जे असेल त्याप्रमाणे ईक्षण करून ही सर्व सृष्टी परमात्मा काय झाला, करता झाला. ईक्षणादी प्रवेश नाही, अगोदर ईक्षण केलं नंतर प्रवेश केला. तुम्हाला पंचदशीमध्ये पुढे नाटक दीपामध्ये नाही असं काय श्लोक आहे का त्याच्यामध्ये? परमात्माद्वय आनंदपूर्वं सोमाया बरं स्वयमेव जगद्भूत्वा प्राविशत जीवरूपता श्लोक. परमात्माद्वयानंदपूर्वं सोमाया. परमात्मा हा कसा होता? आनंदाचा. परमात्माद्वयानंदपूर्व सोमाया. पण आयाचा विग्रह घेतल्यामुळे परमात्माद्वयानंद पूर्ण जीव सोमाया स्वयमेव जगद्भूत्वा प्राविशत जीवरूपता. जग निर्माण करून त्याच्यामध्ये जीवरूपाने प्रवेश करता झाला. पंचदशीमध्ये पुढे येऊन तुम्हाला ईक्षणादी प्रवेशांता ईक्षण करून ही सृष्टी निर्माण करण्यापर्यंत त्याचं कार्य कोणाचं आहे? ईश्वराचं. आणि जागृत आदी विमोक्षांता संसार जीव करतो. जागृत अवस्थेपासून तर मोक्षापर्यंत. आता आपली अवस्था कोणती आहे? जागृती आहे. थोडं जास्त जेवण झालं, पाठ जरा लांबला तर कोणती अवस्था लागते? झोपेची. आणि त्याच्यामध्ये मनामध्ये काही चिंता नसेल तर कोणती अवस्था? स्वप्नाची. आणि एखादा मुमुक्षू असेल, आसनावर बसला असेल, मनाला जर आणखी आकडत असेल कोणती अवस्था? समाज. हे सगळ्या अवस्था आहे. आणि यथार्थ ज्ञान जर झालं असेल तर जी अवस्था कोणती? मोक्ष. एषा ब्रह्मस्थिती. या सगळ्या मनाच्याच अवस्था आहे बरं का. म्हणून जागृत आदी विमुक्षांत. शेवटची अवस्था कोणती? मोक्ष. आता अवस्था काय झाल्या? संपल्या. कृतकृत्याचे. मग भगवान श्रीकृष्ण काय सांगतच बसले का रात्रंदिवस अर्जुनाला? नष्टो असं म्हटल्यानंतर सांगता याची बोलणे कोणती, ऐकता याची व्यसन तुटी, जे जाणं नाही जाणं मोठी. जर संपत त्याला काय म्हणायचं? परमार्थ. जर संपतच नाही त्याला काय म्हणायचं? संसार. नदीची धाव समुद्राला मिळाल्यानंतर धाव काय होते? जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत नदीची धाव कधी कमी होत. म्हणजे संपद त्याला म्हणायचा परमार्थ. जो संपदच नाही, पुनरपि जननम. किती जन्म झाला
त्याला ईक्षणाचं म्हणत असतात. म्हणून ईक्षणादी प्रवेशांता सृष्टीरेषेन कल्पता, ईक्षण करून प्रवेश करेपर्यंत, कारण संपूर्ण एक चेतना वाचून सगळं जड स्वरूप आहे बघा. मग हे सर्व हालचाल कशामुळे होत असते? चेतन आहे. एवढी म्हणजे 1.25 कोटी रुपयाची गाडी जरी असली तरी ती हालतही नाही ना, काय होत नाही. आणि पेट्रोल भरल्यानंतर किक मारली 2 पडतो. दृष्टांत संपला आपला. असंग एव कुटस्था सर्वदा नास्ति कश्चन अनुभवती अशिष्यस्तेन मनसेव विचार्यता. असंग एव कुटस्था सर्वदा नास्ति कश्चन. सर्व वेद वगैरे आदी करून सांगतात कुटस्थ किम स्वरूप आहे? असंग स्वरूप. असंगो योजम पुरुष. पारमार्थिक सत्ता कोणती? तिथे परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही, नाही का? मग हे सगळं लावायचं असलं तर मायेचं कार्य. कोणाचं कार्य आहे? सत्स्वरूपाच्या ठिकाणी कोणतेही ना जीवदशा नाही, कोणतीही दशा नाही, केवळ सत्स्वरूपाचा परमात्मा आहे. भवती अतिशय असते न मनसी एव विचार देता. म्हणून मनामध्ये आणखी असल्या प्रकारचा विचार करावा. असंग स्वरूप, कोणताही विकार नाही. स्वगत सजातीय विजातीय भेदरे देश काल परिचय शून्य असं जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. ब्रह्मणात ब्रह्म किती व्यापक आहे त्याचा अंत लागू शकत. मनसी एव विचारता. मनाच्या ठिकाणी काय करावा? विचार करावा. विचार करावा. विचार करावा म्हणजे नाही का? कुठंच तसे जन्मादिशय भावा कुठं गम्यते इत्या शंक्य श्रुतिर्वाक्यादी अभिप्रेमित तद्वाक्यम पडते. त्याच्या ठिकाणी असंगत्व कसं आहे? न निरोध, न चोत्पत्ती, न बद्ध, न साधक, न मोक्ष, न विमुक्ता. ह्या सगळ्या उपाधीवरची अवस्था आहे. न निरोधी म्हणजे कोणत्याही प्रकारे त्याच्या ठिकाणी नाश नाही. न चोत्पत्ती म्हणजे न जायते म्रियते वा. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बद्धपणा नाही, आणखी काही नाही, साधकपणाही सुद्धा नाही. नवे मोक्षत्वही नाही आणि मुक्तत्वही नाही. यालाच परमार्थ असंगो योयम पुरुष. बरं, आज संपत नाही. उद्या संपत येते. 71चा आकडा चांगला आहे. आज राहिलेला विषय कधी सांगा. उद्या संपत प्रकरण.